माझं नाव शीला. मी 28 वर्षाची. माझ्या आयुष्यात खूप वादळ आलीत. 2 वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याने मला आणि 3 वर्षाच्या छोट्या मुलीला सोडून दुसऱ्या बाईकडे गेला. तेव्हापासून एकटी लढत आहे. गावात छोटंसं भाड्याचं घर, मुलीची शाळा, रोजचा खर्च, औषध-पाणी सगळं एकटीने सांभाळावं लागतं. रात्रंदिवस धडपड करूनही कधी-कधी पैसे पुरत नाहीत. अशावेळी आमच्या गावातला बचत गट माझ्यासाठी एक आशेचा किरण ठरला. बचत गटात महिन्याला आम्ही बायका जमा होऊन थोडे पैसे जमा करायचो. गरज पडली तर कर्ज मिळायचं. गटाचे साहेब होते राजेश. वय साधारण 35-36चे. उंच, देखणे, गोरेपान चेहऱ्याचे. ते फारच शांत आणि बोलायला मधुर होते. सगळ्या बायकांना ताई किंवा बहीण म्हणून हाक मारायचे. पण त्यांच्या नजरेत एक वेगळी गोष्ट होती. जेव्हा ते बोलायचे तेव्हा डोळ्यात एक अशी उबदारता यायची की मन आपोआप शांत व्हायचं. पहिल्या मीटिंगला मी थरथरत गेले होते. नवीन जागा, नवीन लोक. मी एका कोपऱ्यात बसले. राजेश साहेबांनी सगळ्यांना स्वागत केलं. मग प्रत्येकाची ओळख विचारली. जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मी हलक्या आवाजात म्हणाले, "मी शीला. गावात राहते. एक मुलगी आहे. शीलाताई, काही समस्या असेल तर सांगा. आम्ही सगळ्या बहिणींच्या मदतीला आहोत." त्यांनी मला हसून म्हटलं. त्यांचं हास्य इतकं प्रेमळ होतं की मी क्षणभर डोळे खाली घेतले. मीटिंग संपल्यावर ते माझ्याजवळ आले आणि हळूच म्हणाले, "तुम्ही काहीतरी घेऊन आलाय असं दिसतंय. काही मदत हवी असेल तर सांगा." मला आश्चर्य वाटलं. इतक्या सगळ्या बायकांमध्ये त्यांना माझी समस्या कशी कळली? मी घुटमळत सांगितलं, "साहेब, मुलीच्या शाळेची फी भरायची आहे. घरचे भाडे थोडे थकले आहेत. थोडे कर्ज मिळालं तर बरं होईल." ते गंभीरपणे ऐकत होते. "ठीक आहे शीलाताई, कागदपत्र भरून घ्या. आम्ही लवकरात लवकर पाहतो." त्यांचा आवाज इतका विश्वास देणारा होता की मला थोडा दिलासा मिळाला. घरी आल्यावर रात्रभर त्यांची आठवण येत होती. राजेश साहेब किती वेगळे आहेत. इतर साहेबांसारखे ओरडत नाहीत, रागवत नाहीत. त्यांच्या बोलण्यात एक प्रेमळपणा होता. मी स्वतःला समजावलं, शीला हे फक्त साहेब आहेत, पैशासाठी आहे तू. पण मनात कुठेतरी एक छोटीशी लहर उठली होती. दुसऱ्या महिन्याच्या मीटिंगला मी पुन्हा गेले. यावेळी ते माझ्या शेजारी बसले. मीटिंग चालू असताना ते हळूच मला म्हणाले, "शीलाताई, तुम्ही खूप कष्ट करत असाल. चेहऱ्यावर दिसतंय." मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. "कसं कळलं साहेब?" "असं काहीतरी दिसतं. एकटी माणूस किती लढते याची मला थोडीफार कल्पना आहे." ते हसत म्हणाले. त्यांचा हात सहज माझ्या खुर्चीच्या बाजूला आला. स्पर्श नव्हता, पण जवळीक जाणवली. माझ्या मनात एक अनोळखी, उबदार भावना निर्माण झाली. किती वर्षांनी कुणीतरी माझ्या हालचालीची, माझ्या कष्टाकडे लक्ष देत होतं. मीटिंग संपल्यावर ते म्हणाले, "एक दिवस तुमच्या घरी येऊन भेटू शकतो का? तुमच्या समस्या नीट समजून घेऊ. कागदपत्रही पूर्ण करू." मी थोडा वेळ विचार केला. घरी एकटीच असते. मुली शाळेत असते. पण पैशाची गरज होती. मी हळूच म्हणाले, "हो साहेब, या ना." ते गेले तेव्हा माझं मन गोंधळलेलं होतं. भीती होती. नवरा सोडून गेल्यापासून मी कोणाला जवळ येऊ दिलं नव्हतं. पण राजेसाहेबमध्ये एक आकर्षण होतं. त्यांचे शब्द, त्यांची नजर, त्यांचा शांत स्वभाव सगळं मला खेचत होतं. घरी आल्यावर मी आरशासमोर उभी राहिले. "शीला, काय चाललंय तुझ्या मनात?" स्वतःला विचारलं, पण उत्तर मिळालं नाही. पुढचे काही दिवस मी त्यांची वाट पाहत होते. कधी-कधी त्यांचा फोन यायचा. "कशी आहात शीलाताई? मुलीला कसं आहे?" एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे मनात एक हळूवार ओढ निर्माण झाली होती. मी स्वतःला सांगत होते की हे फक्त कर्जासाठी आहे. पण मनातल्या मनात त्यांच्या हास्याची, त्यांच्या आवाजाची आठवण येत राहिली. एक संध्याकाळ ते माझ्या घरी आले. मी चहा केला. मुलगी शाळेत होती. आम्ही दोघे बसलो. ते खोलीत नजर फिरवत म्हणाले, "तुम्ही एकटी किती व्यवस्थित सांभाळता सगळं." मी सांगितलं, "काय करणार साहेब, गरज आहे." ते माझ्या डोळ्यात पाहत म्हणाले, "शीला, तुझ्या डोळ्यात एक मोठं दुःख दिसतं. सांग ना, काय त्रास आहे?" त्या क्षणी माझ्या मनाचे बांध फुटले. मी नवऱ्याची दगाबाजी, एकटी जबाबदारी, रात्रंदिवसाची चिंता सगळं सांगितलं. ते शांतपणे ऐकत होते. त्यांचा हात माझ्या हाताजवळ आला. हळूच त्यांनी माझा हात हातात घेतला. "तू खूप बलवान आहेस, पण आता एकटी लढू नकोस. मी आहे ना." त्या स्पर्शाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मनात विचार आला, हा स्पर्श फक्त सहानुभूतीचा आहे की यात आणखी काहीतरी आहे? मी हात काढून घेतला नाही. आम्ही बराच वेळ बोलत होतो. त्यांनी सांगितलं की त्यांचंही लग्न झालेलं नाही, कारण खरी साथ सापडलीच नाही. त्या दिवशी ते गेल्यावर मी बराच वेळ विचार करत बसले. राजेश साहेब माझ्या मनात हळूहळू स्थान घेत होते. भीती होती, पण त्याचबरोबर एक गोड भावना जागी होत होती. मी काय करत आहे हे मला समजत नव्हतं, पण थांबवायलाही मन होत नव्हतं. माझं नाव शीला. त्या दिवसानंतर राजेश साहेबांची भेटी हळूहळू वाढत गेल्या. पहिल्या भेटीनंतर जवळपास आठवड्याभराने ते पुन्हा माझ्या घरी आले. मी मुलीला शाळेत पाठवून घर नीट केलं होतं. चहा आणि काही खाऊ घातलं होतं. ते आधी आले आणि तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू होतं. "शीलाताई, आज कशी आहेस?" त्यांनी बसताना विचारलं. मी हळू आवाजात म्हणाले, "ठीक आहे साहेब. तुम्ही आलात म्हणून बरं वाटलं."
ते माझ्यासमोर बसले. त्यांची नजर माझ्या चेहऱ्यावर स्थिर होती. तुझ्या डोळ्यात अजूनही दुःख दिसतंय. सगळं सांग ना मला. मी फक्त साहेब नाही, तुझा मित्र म्हणून ऐकतो. मी थोडा वेळ गप्प बसले. मग सगळं उघडत. नवऱ्याने कसं सोडलं, त्यांची दुसरी बाई, माझी एकटी जबाबदारी, रात्रीची चिंता, मुलीला कसं सांभाळावं हे सगळं. ते शांतपणे ऐकत होते. मधून माझ्या हातावर हात ठेवत होते. त्यांचा स्पर्श गरम होता, पण आश्वासक होता. शीला, तू खूप कष्ट केलेस. एकटी बाई एवढं सगळं सांभाळणं सोपं नाही. पण आता तू एकटी नाहीस, मी आहे, त्यांनी मऊ आवाजात म्हटलं. त्या शब्दांनी माझ्या मनात एक उबदार लहर उठली. किती वर्षांनी कुणीतरी माझ्या दुःखाकडे इतक्या प्रेमाने पाहत होतं. मी डोळे पुसले आणि म्हणाले, साहेब, तुम्ही एवढं का करताय माझ्यासाठी? ते हसले. कारण तुझ्यात काहीतरी वेगळं आहे. तुझी लढाई, तुझं हसणं, तुझं सहन करणं मला आवडतं. त्या दिवसापासून आमच्या भेटी नियमित झाल्या. कधी त्यांच्या ऑफिसमध्ये, कधी माझ्या घरी. एकदा ते ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. मी गेले तेव्हा त्यांनी मला एक छोटीशी साडी गिफ्ट दिली. तुझ्यासाठी. तू हिरवी साडी घातलीस तर खूप सुंदर दिसशील. माझे लाल गाल झाले. साहेब, हे काय? घ्या ना शीला. छोटीशी गोष्ट आहे. तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य पाहायचं आहे मला. मी घरी आल्यावर ती साडी पाहत बसले. मनात विचार येत होता. हा माणूस फक्त कर्ज देत नाहीये, तो माझ्या मनात शिरत चाललाय. भीती वाटायची, पण त्याचबरोबर एक गोड आकर्षणही जाणवायचं. पुढच्या भेटीत ते माझ्या घरी आले. मुलगी शाळेत होती. आम्ही दोघे दिवाणावर बसलो. ते माझ्याजवळ सरकले. शीला, तुझा हात दे. मी हात दिला. त्यांनी तो हात दोन्ही हातांनी घट्ट धरला. तुझ्या हातात किती कष्टाचे माप दिसतं. आता मी तुझ्या हाताला साथ देतो. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. त्यांचा स्पर्श मला आवडत होता. मी विरोध केला नाही. आम्ही बराच वेळ असेच हातात हात घालून बोलत होतो. त्यांनी आपल्या जीवनाबद्दल सांगितलं. त्यांचं लग्न झाल्याचं एकटेपण, गट सांभाळण्याची जबाबदारी. मीही तुझ्यासारखाच एकटा आहे शीला. पण तू भेटल्यापासून मला एक आशा वाटते. मी लाजून म्हणाले, माझ्यासारखी साधी बाई तुम्हाला काय आशा देऊ शकते? ते माझ्या डोळ्यात पाहत म्हणाले, तू साधी नाहीस, तू खूप खास आहेस. तुझ्या मनाची शुद्धता, तुझा प्रेमळ स्वभाव, मला तुझी गरज आहे. त्या दिवशी हे जाण्यापूर्वी त्यांनी मला हळूच एक मिठी मारली. त्यांच्या छातीवर डोकं टेकवलं. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. राजेश, मी पहिल्यांदा त्यांना नावाने हाक मारली. ते हसले आणि केसात हात फिरवला. हो शीला, मी तुझा राजेश आहे. त्यानंतर आमचं नातं हळूहळू खोलत गेलं. ते मला रोज फोन करायचे. काय करतेस? मुलीला कसं आहे? तू कशी आहेस? छोट्या गोष्टींमुळे मला जाणवायचं की मी कुणासाठी तरी महत्त्वाची आहे. एके दिवशी संध्याकाळी ते आले. तेव्हा मी रडत होते. मुलीला ताप होता आणि पैसे नव्हते. ते मला घट्ट मिठीत घेत म्हणाले, रडू नकोस, मी आहे ना, उद्या पैसे देतो. मग त्यांनी मला पाणी दिलं. मुलीला डॉक्टरकडे नेलं. त्या रात्री ते उशिरापर्यंत थांबले. आम्ही दोघे बोलत होतो. त्यांनी मला चुंबन दिलं. कपाळावर, गालावर. ते प्रेमळ होतं, हळुवार होतं. माझ्या मनात द्वंद्व सुरू होतं. शीला, हे बरोबर आहे का? तू एकटी आई आहेस, पण दुसऱ्या बाजूला राजेशचं प्रेम, त्यांची काळजी, त्यांचा स्पर्श, सगळं मला खेचत होतं. मी स्वतःला सांगायची, मी काहीही चुकीचं करत नाही आहे. मी फक्त प्रेम शोधते. हळूहळू मला त्यांच्याशिवाय दिवस काढणं कठीण व्हायचं. त्यांची वाट पाहणं, त्यांचं फोन येणं, त्यांच्यासोबत घालवलेला वेळ, हे सगळं माझ्या जीवनाचा भाग बनलं. एक दिवशी ते म्हणाले, शीला, मी तुला 50,000 कर्ज देऊ शकतो, पण यासाठी तुझा पूर्ण विश्वास हवा. मी त्यांच्या डोळ्यात पाहिले. माझं हृदय धडधडत होतं. भीती होती, पण आकर्षण जास्त होतं. मी हळूच मान डोलवली. हो राजेश, मी तयार आहे. ते हसले आणि मला जवळ ओढलं. तू कधीही पश्चाताप करणार नाही शीला. मी तुझी काळजी घेईन. मला आजही ते दिवस स्पष्ट आठवतं. कर्ज मंजूर झाल्याची बातमी राजेसाहेबांनी फोनवर सांगितली. शीला, आज संध्याकाळी माझा खास ऑफिस खोलीत ये. सगळं फायनल करू. त्यांचा आवाज नेहमीसारखा मऊ होता, पण त्यात एक वेगळी गंभीरता होती. मी तयार होताना मनात खूप विचार येत होते. शीला, तू काय करतेस? हे बरोबर आहे का? आरशात स्वतःला पाहताना डोळे भरून आले. पण मुलीचे शाळेचे पैसे, घरचे थकलेले भाडे, रोजची चिंता, सगळं मला पुढे ढकलत होतं. मी साधा सलवार कमीज घातला. केस नीट विंचरले. मनात भीती होती, पण त्याचबरोबर एक अनोळखी ओढही होती. संध्याकाळी त्यांच्या ऑफिसच्या मागच्या खोलीत गेले. ती खोली स्वतंत्र होती. आत एसी चालू होता. मंद प्रकाश होता. राजेसाहेब दार लावून आत आले. त्यांनी मला हसून बघायला सांगितलं. शीला, आज तू खूप सुंदर दिसतेस, त्यांनी हळू आवाजात म्हटलं. माझे गाल लाल झाले. मी खाली बघत म्हणाले, साहेब, कर्जाची कागदपत्र. ते माझ्यासमोर येऊन बसले. त्यांचे डोळे माझ्या डोळ्यात खोलवर पाहत होते. कागदपत्र नंतर, आधी तुझ्या मनातलं सगळं समजून घेऊ. त्यांनी माझा हात हातात घेतला. त्यांचा स्पर्श गरम आणि आश्वासक होता. तुला खरंच माझ्यावर विश्वास आहे ना? मी होकार दिला. हो साहेब, पण मला घाबर वाटते. ते हसले. मी तुला कधी दुखवणार नाही शीला.
मी तुझ्या हालचाली बघतोय. गेल्या कित्येक दिवसांपासून तुझ्या एकटेपणाची, तुझ्या कष्टाची. मलाही तुझ्यात एक ओढ वाटते. फक्त पैशासाठी नाही, तुझ्या मनासाठी. त्यांचे शब्द माझ्या हृदयाला स्पर्श करत होते. किती वर्षाने कुणीतरी मला स्त्री म्हणून, मनुष्य म्हणून जाणवत होतं. नवऱ्याने जेव्हा सोडलं तेव्हा मी स्वतःला बंद करून टाकलं होतं. पण राजेसाहेबांनी ते सगळं हळूहळू उघडलं. ते माझ्याजवळ सरकले. त्यांचा हात माझ्या गालावर फिरला. तुझी त्वचा किती मऊ आहे, ते पुटपुटले. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी डोळे मिटून घेतले. त्यांचे ओठ माझ्या कपाळावर हळूच टेकले. ते चुंबन इतकं प्रेमळ होते की माझ्या डोळ्यातून अश्रू उघळले. रडू नको शीला, आज तू माझी पूर्ण होशील आणि मी तुझा. त्यांनी कानात कुजबुजलं. हळूहळू त्यांनी माझा पदर सांभाळला. मी कापत होते पण विरोध केला नाही. मनात एक भावनिक पूर आला होता. त्यांचे हात माझ्या पाठीवर, केसांत फिरत होते. प्रत्येक स्पर्शात प्रेम होतं, घाई नव्हती. ते मला वारंवार विचारत होते, ठीक आहे ना, दुखतंय का? मी त्यांच्या गळ्यात हात टाकला. साहेब, राजेश, मला चांगलं वाटतंय. पहिल्यांदा मी त्यांना नावाने हाक मारली. त्या क्षणात आम्ही दोघे एकमेकांना हरवून गेलो. त्यांची मिठी घट्ट होती. माझं शरीर त्यांच्या स्पर्शाने उबदार झालं. मनात विचार येत होता, हे प्रेम आहे का, की फक्त गरज? पण त्यावेळी मला फक्त त्यांच्यात विरघळून जायचं होतं. त्यांचे श्वास माझ्या गळ्यावर मिसळले. आम्ही एकमेकांना घट्ट धरून होतो. सगळं हळूवार भावनिक होतं. शारीरिक जवळीक झाली, पण त्यात फक्त कामुकता नव्हती. खूप मोठी भावनिक पूर्तता होती. नंतर आम्ही दोघे शांतपणे एकमेकांच्या कुशीत पडून होतो. त्यांनी मला घट्ट मिठीत घेतलं. मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवलं. राजेश, हे बरोबर आहे का? मी हलक्या आवाजात विचारलं. ते माझे केस कुरवाळत म्हणाले, शीला, प्रेमात काही चुकीचं नसतं. मी तुला फक्त वापरणार नाही, मी तुझी काळजी घेईन, तुझ्या मुलीचीही. आता तू एकटी नाहीस. माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. किती दिवसांनी मला कोणाशी तरी मिठी मिळाली होती. खरी मिठी, मनाची मिठी. आम्ही बराच वेळ असंच बोलत होतो. त्यांनी मला आपल्या बालपणीच्या गोष्टी सांगितल्या. आपल्या एकटेपणाबद्दल सांगितलं. मीही माझ्या आयुष्यातले सगळे दुःख काढून टाकलं. तो क्षण संपला तेव्हा बाहेर अंधार पडला होता. मी उठले तेव्हा ते म्हणाले, उद्या कर्जाचे पैसे तुझ्या खात्यात जमा होतील आणि तू कधीही मला भेटू शकतेस. मी घरी आले तेव्हा मनात गोंधळ होता. अपराधी वाटत होतं, पण त्याचबरोबर एक अनोळखी शांतताही मिळाली होती. राजेसाहेब आता फक्त साहेब नव्हते, ते माझ्या जीवनातले एक भावनिक आधार बनले होते. त्या रात्री घरी आल्यावर मी बराच वेळ अशासमोर उभी होती. शरीर थकलेलं होतं, पण मनात एक विचित्र शांतता होती. राजेसाहेबांच्या मिठीची ऊब अजूनही अंगावर जाणवत होती. मी स्वतःला विचारलं, शीला, तू काय केलंस? डोळ्यात अश्रू आले. नवऱ्याने दगाबाजी केल्यापासून तू कुणाला जवळ येऊ दिलं नव्हतं. आज पहिल्यांदा मी स्वतःला पूर्णपणे सोपवलं होतं. अपराधी वाटत होतं, पण त्याचबरोबर एक गोड समाधानही होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राजेसाहेबांना फोन आला. शीला, कशी आहेस? रात्री नीट झोप लागली का? त्यांचा आवाज इतका काळजीवाहू होता की माझं मन हलकं झालं. मी ठीक आहे राजेश, मी पहिल्यांदा त्यांना नावाने हाक मारून म्हणाले. ते हसले. आज कर्जाचे पैसे तुझ्या खात्यात जमा झाले आहेत आणि तू कधीही मला भेटू शकतेस. मी तुझ्यासाठी नेहमी उपलब्ध आहे. पैसे आल्यावर मुलीची शाळेची फी भरले. घरचे थकलेले भाडे दिले. पहिल्यांदा महिन्याभरात मला श्वास घेण्याची जागा मिळाली. पण आता माझ्या मनात राजेश पूर्ण भरले होते. ते फक्त साहेब नव्हते, ते माझे प्रेमी झाले होते. आमची भेटी सुरू राहिल्या. कधी त्यांच्या ऑफिसमध्ये, कधी माझ्या घरी, जेव्हा मुलगी शाळेत असायची. एके दिवशी ते माझ्या घरी आले. मी चहा आणि नाश्ता केला. आम्ही दोघे बेडरूममध्ये बसलो. ते मला जवळ ओढून घेत म्हणाले, शीला, त्या दिवशी तू माझी झालीस, आता तू माझी आहेस. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि म्हणाले, पण राजेश, लोकांना कळलं तर मी एकटी बाई बदनामी होईल. ते माझे केस कुरवाळत म्हणाले, कोणाला करणार नाही. हे आपलं प्रेम आहे. मी तुला कधीही एकटी पडू देणार नाही. तुझ्या मुलीला मी माझी मुलगी मानतो. त्यांचे शब्द ऐकून मला रडू आलं. किती वर्षांनी कुणीतरी माझ्या मुलीची जबाबदारी घ्यायला तयार होता. हळूहळू आमचं नातं खोर गेलं. ते मला छोट्या छोट्या गोष्टी घेऊन द्यायचे. मुलीचे कपडे, माझ्यासाठी साडी, कधीकधी फुलं. एकदा ते म्हणाले, तुझ्या डोळ्यात आता चमक दिसते शीला, तू हसतेस ते पाहून मला बरं वाटतं. मी त्यांना मिठी मारली आणि म्हणाले, तुम्ही आलात तेव्हापासून माझं आयुष्य बदललं आहे. आधी फक्त संघर्ष होता, आता आशा आहे. कधीकधी रात्री एकटी असताना मनात विचारायचा, हे प्रेम आहे की गरज? पण जेव्हा ते भेटायचे, त्यांची मिठी, त्यांचे चुंबन, त्यांचे प्रेमळ शब्द, सगळं मनात भरून जायचं. आमची जवळीक आता फक्त शारीरिक नव्हती, भावनिकही होती. ते माझ्या छोट्या छोट्या आनंदाबद्दल विचारायचे. माझ्या मुलीला शाळेतून घरी आणायला कधीकधी मदत करायचे. एकदा आम्ही दोघे एकांतात बसलो होतो. मी त्यांना म्हणाले, राजेश, मी तुझ्यासाठी काहीही करेन, पण मला वचन दे, तू कधी सोडून जाणार नाहीस. ते माझ्या डोळ्यात पाहत म्हणाले, मी वचन देतो शीला, तू माझी आहेस. आयुष्यभर तुझी काळजी घेईन.
त्या क्षणी मला खूप सुरक्षित वाटलं. अर्थात कधीकधी अपराधीपणाही जाणवायचा. समाजात बायकांना किती वेगळं बघितलं जातं. पण मी स्वतःला समजायची, मी काहीच चुकीचं करत नाही आहे. मी फक्त प्रेम शोधत आहे. एकटी लढण्यापेक्षा दोघे मिळून लढणं बरं. राजेसाहेब मला नेहमी सांगायचे, तू बलवान आहेस, पण आता तुला एकटं संघर्ष करण्याची गरज नाही. आता माझं जीवन थोडं स्थिर झालं आहे. मुलगी आनंदात आहे, घर चालू आहे आणि माझ्या जीवनात राजेश आहेत. ते मला स्त्री म्हणून, माणूस म्हणून जाणवतात. आमचं नातं गुप्त आहे, पण हे खरं आणि गोड आहे. कधीकधी मी विचार करते भविष्यात काय होईल, पण सध्या मी फक्त या क्षणाचा आनंद घेते. ही कथा माझ्या आयुष्याची आहे. एकटी आईची धडपड, अनपेक्षित आकर्षण, खोल प्रेम आणि नव्या आशा. राजेसाहेबांनी मला फक्त कर्ज दिलं नाही, तर एक नवं कारण दिलं जगण्याचं. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.